नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 जानेवारी. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज एक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर राजस्थानमध्ये असून ते पूर्व उत्तर दिशेत सरकत बिहार राज्याकडे दिनांक 28 जानेवारीपर्यंत जाण्याची शक्यता राहील. या कमी दाबाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील बाष्प उत्तर भारताकडे ओढले जात असून सदर हे बाष्प आपल्या राज्यातून जात असल्यामुळे आपल्या राज्यात पुढील 2 दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता राहील. सदर याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात आज कोकणात, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई व उपनगरात, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा व तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता असून तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच त्यापैकी अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच वर्धा, तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच नागपूर, भंडारा, नांदेड, जालना या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज राज्यात जोरदार वारे वाहतील. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार, ठाणे, रायगड या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळवायची आहे. तसेच सदर राजस्थानमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान उत्तर भारतातील हवामान खराब राहणार आहे. तसेच WDमुळे जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे जोरदार बर्फवृष्टी होईल. तसेच कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यात तसेच नवी दिल्ली येथे भाग बदलत विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल. सदर काळात वर दिलेल्या राज्याच्या काही ठिकाणी जोरदार गारपीट होण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.